राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीनं व्याख्यान आणि 51 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला जीएसटीच्या डेप्युटी कमिशनर वैशाली काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी शाहूंची स्त्रियांच्या सामाजिक हक्काबाबत दूरदृष्टी या विषयावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी बोलताना त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी धर्माची बंधनं झुगारून महिलांना शिक्षित केल्याचं सांगितलं। राजर्षींनी मुंबई आणि लंडनला शिक्षणासाठी पाठवल्यामुळे कृष्णाबाई केळुस्कर या देशातील पहिल्या महिला डॉक्टर करवीर संस्थानात घडल्याचं सावंत यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी शहाजी राजेंच्या निधनानंतर जिजाऊंना सती जाण्यापासून परावृत्त केलं होतं। मात्र सातारच्या शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नींना नानासाहेब पेशव्यांनी दडपण आणून सती जाण्यास प्रवृत्त केलं होतं। पण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक अनिष्ट रूढी परंपरा बंद करत स्त्रीमुक्तीचा पाया रचला असं इतिहास अभ्यासक सावंत यांनी नमूद केलं। जीएसटीच्या डेप्युटी कमिशनर वैशाली काशीद यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत जन्म झाल्याचा अभिमान असल्याचं सांगितलं। त्यांनी महिलांनी नेहमी सकारात्मक राहून येणाऱ्या संकटांशी दोन हात करून आयुष्यात यशाची उंच झेप घ्यावी असं आवाहन केलं। अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी राजर्षी शाहू सलोखा मंचच्या उपक्रमांची माहिती दिली। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या 51 कर्तृत्ववान महिलांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं। यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर, अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या सुवर्णा तळेकर, सुनीता पाटील यांच्यासह अन्य महिलांचा समावेश होता। या कार्यक्रमाला शैलजा भोसले, बबन राणगे, अवधूत पाटील आदींसह राजर्षी शाहू सलोखा मंचचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते।